आपण पाहत आहात केएस न्यूज मराठी। उमराणी रामतीर्थ रस्त्यासाठी श्राद्ध आंदोलन। दलित महासंघाचा आमदार पडळकर यांच्या कार्यालयासमोर श्राद्ध आंदोलन करणार। उमराणी ते रामतीर्थ हद्दीपर्यंतच्या रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्याची दलित महासंघ मोहिते गट वतीने श्राद्ध पूजा घालून बांधकाम विभागाचा निषेध करण्यात आला। यावेळी उमराणी रामतीर्थ हद्दीपर्यंत रस्त्याचे काम तात्काळ करावे, अन्यथा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यालयासमोर श्राद्ध आंदोलन उभारण्याचा इशारा यावेळी राज्याध्यक्ष प्रशांत केदार यांनी दिला। उमराणी रामतीर्थ हद्दीपर्यंत पडलेल्या खड्ड्याची विधिवत पूजा करण्यात आली। खड्ड्यामध्ये दगड ठेवून गुलाल व हार लावून नैवेद्य ठेवत श्राद्ध मंत्राचा जप करीत खड्ड्याची विधिवत पूजा केली। यावेळी जोरदार घोषणाबाजी करत बांधकाम विभागाचा निषेध व्यक्त करीत लोकप्रतिनिधी यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। यावेळी पंचायत समिती विभागाचे उपअभियंता हेमंत गायकवाड यांना निवेदन देण्यात आले। दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की 35 वर्षापूर्वी उमराणी ते रामतीर्थ हद्दीपर्यंतचा रस्ता बनवण्यात आला। त्यानंतर आज अखेर सदर रस्त्यावर डांबरीकरण व मुरमीकरण झालेले नाही। सदर 6 किलोमीटर रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत। खड्डेमय रस्त्यातून गेली 35 वर्ष दुचाकी व चारचाकी धारक आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत। खड्ड्यामुळे झालेल्या गंभीर अपघातात अनेक निष्पाप नागरिकांनी प्राण गमावले आहेत, तर अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे। सदर रस्ता महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांना जोडणारा महत्त्वाचा रस्ता आहे। उमराणी नागरिकांना जतला तालुक्याच्या ठिकाणी ये-जा करण्यासाठी महत्त्वाचा रस्ता आहे। या रस्त्यावर दुचाकी चारचाकी वाहनांची वर्दळ मोठी असते, परंतु या रस्त्यावरील मोठ्या खड्ड्यात वाहने आढळून वाहनांचे मोठे नुकसान होत आहे। उमराणी ग्रामस्थांच्या वतीने जत पंचायत समिती बांधकाम विभागाकडे सातत्याने रस्ता करण्याबाबत निवेदन देण्यात आले, तरी याकडे बांधकाम विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष आहे। तेव्हा या विभागाचे जबाबदार शाखा अभियंता व जबाबदार वरिष्ठ अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी। येणाऱ्या काळामध्ये उमराणी ते रामतीर्थ खड्डे पडलेले रस्त्याचे डांबरीकरण करावे, याकडे विद्यमान आमदार गोपीचंद पडळकर यांनी तात्काळ लक्ष घालून रस्ता करावा, अन्यथा आमदार पडळकर यांचे जत कार्यालयासमोर रस्त्याचे श्राद्ध घालून निषेध आंदोलन करणार असल्याचे दलित महासंघ मोहिते गट राज्याध्यक्ष प्रशांत केदार यांनी निवेदनात म्हटले आहे। यावेळी जत युवक तालुका अध्यक्ष अनिल दोडमणी, नवनाथ पवार, निलेश दोडमणी, संजय देवकुळे, विकास दोडमणी, महादेव दोडमणी, सागर कांबळे, सुरेश दोडमणी, सिद्धापा खांडेकर, राजू दोडमणी, माणतेश दोडमणी, संदीप दोडमणी, संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या आंदोलनानंतर राज्य अध्यक्ष प्रशांत केदार यांनी काय भावना व्यक्त केल्या पाहूयात। या गावामध्ये आपण उमराणी ते रामतीर्थ हद्दीपर्यंतचा जो काही 5-6 किलोमीटरचा रस्ता आहे, गेले 35 वर्ष या रस्त्यावरती साधं मुरमीकरण झालेलं नाही, डांबरीकरणचा तर विषयच येत नाही। त्यामुळे या हद्दीमध्ये येऊन जा करणाऱ्या नागरिकांना, उमराणीचे नागरिक असतील, जे कर्नाटक हद्दीमध्ये जाणारे असतील किंवा तिकडून जतला येणारे असतील, उमराणीचे जतला जाणारे असतील, जतवरून कर्नाटक हद्दीमध्ये जाणारे असतील, जे काही नागरिक आहेत, या उमराणीच्या नागरिकांना हा रस्ता अतिशय वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे। परंतु लोकप्रतिनिधी यांच्या प्रशासनाच्या उदासीनतेमुळे, तसंच संबंधित बांधकाम विभागाच्या उदासीनतेमुळे हा रस्ता गेले 35 वर्ष झालेला नाही। या रस्त्यावर अनेक मोठे अपघात झालेले आहेत। या रस्त्यावर अनेक जण पडून मृत्युमुखी पडलेले आहेत। या रस्त्याच्या खड्ड्यात पडून अनेकांना कायमचा अपंगत्व आलेला आहे, तरी सुद्धा या बांधकाम विभागाला कसली जाग आलेली दिसून येत नाही। आज या ठिकाणी दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष माननीय डॉक्टर दादा उत्तम मोहिते साहेब यांच्या आदेश आणि मार्गदर्शनानुसार तालुक्याचे युवक अध्यक्ष डॉक्टर अनिल दोडमणी यांच्या विचारानं आम्ही या ठिकाणी उमराणी ते रामतीर्थ हद्दीपर्यंतचा जो काही रस्ता आहे, खड्डेमय रस्ता आहे, त्या खड्ड्याचं आज श्राद्ध आंदोलन केलेलं आहे, श्राद्ध विधी पूजा घातलेली आहे। आणि आता या श्राद्ध याच्यासाठी घातलेलं आहे की जेणेकरून भविष्यामध्ये याच्यावरती या खड्ड्यात पडून कोण मरू नये, एखाद्याचा निष्पाप जीव जाऊ नये, याच्यासाठी आम्ही या ठिकाणी श्राद्ध विधी घातलेला आहे। आमची बांधकाम विभाग प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर हा रस्ता तात्काळ डांबरीकरण करावा, चांगल्या पद्धतीने मुरमीकरण करावं, या रस्त्याला असणारे गटारी पूर्ण कराव्यात आणि या रस्त्यावरती झाडांनी जे अतिक्रमण केलेलं आहे ते अतिक्रमण काढावं आणि रस्ता अतिशय चांगल्या पद्धतीने दर्जेदार स्वरूपाचा वाहतुकीसाठी उपलब्ध करून द्यावा। येणाऱ्या 15 दिवसामध्ये जर या रस्त्याचं काम नाही झालं तर लक्षात घ्यावे
लोकप्रतिनिधींनी विशेषतः याकडे लक्ष द्यावे की 15 दिवसानंतर आम्ही जत तालुक्यातील विद्यमान आमदार या आमदारांच्या कार्यालयापुढे अशाच पद्धतीचं श्राद्ध आंदोलन घालून निषेध करू, अशा पद्धतीची भूमिका दलित महासंघ आज या ठिकाणी घेत आहे. तसेच पंचायत समिती बांधकाम विभागाने पण याकडे गांभीर्याने पाहावं. जर एखादा व्यक्ती या अपघातामध्ये मयत झाला त्यांच्यावर आम्ही फौजदारी सारखे गुन्हे दाखल करू, अशा पद्धतीची भूमिका घेऊन आम्ही प्रशासनाला इथं लक्ष वेधण्यासाठी अशा पद्धतीने श्राद्ध आंदोलन घातलेलं आहे. तेव्हा याची प्रशासनाने लवकरात लवकर दखल घ्यावी आणि तात्काळ हा रस्ता तयार करावा आणि रस्ता मंजूर करून हा रस्ता नागरिकांसाठी उपलब्ध करून द्यावा, एवढीच विनंती आमची आज प्रशासनाकडे आहे. 15 दिवसात जर हा रस्ता नाही झाला तर आमदार साहेबांच्या शासकीय कार्यालय किंवा त्यांचं जे काही निवासस्थान आहे, कार्यालय आहे, त्या कार्यालयापुढे आम्ही अशाच पद्धतीचं श्राद्ध आंदोलन घालणार असा इशारा आम्ही या ठिकाणी देत आहे.